श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुमच्याकडे स्वामींसाठी 10 मिनिटे आहेत का? भक्तांनो, तुमच्याकडे स्वामी महाराजांसाठी 10 मिनिटांचाही वेळ नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता. कारण 2 मिनिटं तरी हा मंत्र तुम्हाला ऐकायला हवा. कारण हा मंत्र ऐकल्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. भक्तांनो, हा मंत्र शेवटपर्यंत ऐकून फक्त सोडून द्यायचा आहे. मग चमत्कार पाहाच. तुमच्या आयुष्यातील दुःखाचे क्षण कधी आनंदात बदलतील हे तुम्हाला समजणारही नाही. तुमच्या गरिबीचे दिवस श्रीमंतीत बदलतील. भक्तांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या दुःखी जीवनात हा आनंदाचा क्षण कधी आला. यासाठी तुम्हाला हा मंत्र एकाग्रतेने ऐकावा लागेल. त्यात इतकी ताकद आहे की जो कोणी भक्त हा मंत्र एकाग्रतेने ऐकतो त्या क्षणी त्या भक्ताच्या कुंडलीमध्ये अपार संपत्ती मिळण्याचा लाभ आहे. व कोणी हा मंत्र ऐकेल त्याला आयुष्यात संपत्तीची कमतरता भासणार नाही. हा मंत्र अशक्यही शक्य करणाऱ्या भक्ताच्या पाठीशी कायम उभे असणाऱ्या स्वामी महाराजांचा आहे. हा मंत्र नुसता ऐकल्याने त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो. स्वामी आपल्या भक्ताच्या छोट्याशा हाकेलाही धावून येतात आणि त्यांचे दुःख, त्यांची संकटे दूर करतात. तसेच जे लोक या मंत्राचा जप करतात किंवा ऐकतात त्यांच्या आयुष्यात सुखशांती बनून राहते. भक्तांनो, स्वामींचा हा मंत्र ऐकल्याने सर्व त्रास दूर होतात. म्हणूनच आज आपण स्वामींचा शक्तिशाली मंत्र ऐकणार आहोत. स्वामी महाराजांवर तुमची खरी श्रद्धा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. आणि आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भक्तांनो, या मंत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वामींचा एक छोटासा दैवी प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. अक्कलकोटात गोविंद शास्त्री म्हणून एक ब्राह्मण होता. तो विरक्त असून भक्तिमान होता, परंतु कुटुंबाच्या काळजीमुळे फार जेरीस आला होता. त्याचा स्त्रींच्या दर्शनास येण्याचा पाठ असे. त्याला असे वाटे की कुटुंबाची काही निश्चिती झाली असती तर आपणास श्री समर्थांची भक्ती करण्यास अवकाश मिळाला असता. लोकांकडे भिक्षुकी करून मन अगदी कंटाळून गेले. पण काय करावे, काही उपाय चालत नाही. महाराज पुष्कळ लोकांचे हेतू पूर्ण करतात, तर आपणही श्रीस विचारून पाहावे, मग आपले प्रारब्ध, असा विचार करून दर्शन घेऊन खाली बसला व आत विचारावे असे तो मनात आणीत आहे. तो त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, तुमच्या घराच्या परसात सुपारीचे झाड आहे, त्या खाली आहे, ते घेऊन स्वस्थ हरिहरी करीत बसा. हे श्री मुखातील वाक्य श्रवण करून शास्त्री बुवांच्या आनंदास पार राहिला नाही. मग श्री चरणांविंदी नमस्कार करून परत घरी गेले. घरी जाऊन समर्थांच्या आज्ञेप्रमाणे परसातील फुलझाडांखाली खोदून पाहिले. तो तेथे पुरलेले धन त्यात सापडले. अशा प्रकारे समर्थ कृपेने धनलाभ झाल्यावर मग शास्त्री बुवांच्या आनंदास काय विचारावे. मोठ्या प्रेमाने महाराजास शरण जाऊन त्यांनी आपला काळ श्रींच्या भक्तीमध्ये घालवला. पुढे महाराज समाधिस्थ झाल्यावर ते सर्व संघ परित्याग करून काशीत जाऊन राहिले. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा दैवी प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः. ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः. ओम श्री स्वामी
रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम
श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः। ओम श्री स्वामी रामरूपाय कृष्णरूपाय नमः।